नमस्कार मित्रांनो. तर आज आपण कार चालवणे याविषयी थोड्याशा बेसिक गोष्टी आपण पाहणार आहोत. आता सुरुवातीला मला एक सांगायला आवडेल की ज्यावेळेस मी कार चालवायला शिकलो त्यावेळेस साधारणतः 1 महिन्याचा मी कार चालवण्याचा कोर्स केला आणि त्या 1 महिन्यामध्ये मला बेसिक माहिती सगळी मिळाली. त्याच्या अगोदर मी कुठल्याही प्रकारची गाडी चालवलेली नव्हती. फक्त 1 महिना मी हे कार ड्रायव्हिंगचा कोर्स केला. कार ड्रायव्हिंगचा कोर्स करत असताना मला लर्निंग लायसन मिळालं आणि लर्निंग लायसनवरती मी हे कार ड्रायव्हिंगचं जो कोर्स आहे तो पूर्ण केला. मला बेसिक गोष्टीची माहिती मिळाली आणि मग हळूहळू एक कालावधीमध्ये मला ते माझं जे पक्कं लायसन आहे ते मी जाऊन तयार करून किंवा जे टेस्ट वगैरे देऊन मला ते मिळालं. त्याच्यानंतर मग एक 6 महिन्याचा कालावधी गेला. परत संपर्क तुटला आणि मग कसल्याही प्रकारचं गाडीला आपण पाहिलं नाही किंवा चालवलं नाही. त्याच्यानंतर मग आपण एक स्वतः गाडी घेतली आणि मग ती चालवायला सुरुवात केली. तर गाडी चालवत असताना काही बेसिक गोष्टी असतात, तर त्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेफ्टी असते. सेफ्टी म्हणजे तुम्ही ज्यावेळेस गाडी चालवता त्यावेळेस तुम्ही गाडीची स्पीड जी आहे ती अगदी व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही गाडी सुरू करत असताना किंवा प्रवास करत असताना तुम्हाला तुमच्याकडे सीट बेल्ट लावणं गरजेचं आहे. सीट बेल्ट खूप महत्त्वाचं आहे, हे लावणं गरजेचंच आहे. त्याचबरोबर रस्त्यावरती चालत असताना तुम्हाला समोरच्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांचाही अंदाज घ्यावा लागतो. बाजूच्या गाड्या आहेत त्याचाही अंदाज घ्यावा लागतो. म्हणजे सगळीकडं आपलं ध्यान किंवा लक्ष गेलं पाहिजे आणि गाडीची स्पीड जी आहे ती थोडीशी मेंटेन ठेवायची आहे. खूप जास्त स्पीडवर गाडी चालवणं खूप रिस्की असतं. त्यामुळं आपण अशा प्रकारे गाडी चालवणं टाळायचं आहे. म्हणजे तुमची जी स्पीड आहे ती 60, 80 किंवा जास्तीत जास्त 100, एमर्जन्सी किंवा अगर रस्ता मोकळा असेल तर 100 ठेवणं ठीक आहे. परंतु त्यापेक्षा जास्त स्पीडवरती गाडी चालवणं हे धोकादायक असतं. तुम्ही कितीही एक्सपर्ट ड्रायव्हर असाल तरी देखील ते धोकादायक ठरू शकतं. त्यामुळं तुम्हाला गाडी ही अगदी मॉडरेट स्पीडनं चालवणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही गाडी चालवता त्यावेळेस तुम्हाला हा जो लाँग रूटचा अनुभव आहे तो घेणं गरजेचं असतं. आणि काही लोकांना वाटतं की मला भीती वाटते. तुम्ही कार ड्रायव्हिंगचा जो कोर्स असतो तो पूर्ण केल्याच्यानंतरही भीती वाटते. परंतु तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं असतं. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुम्ही कितीही घाबरत असाल तरी देखील तुम्हाला हायवेचा अनुभव घेण्यासाठी हायवेवरती जावंच लागतं. रात्रीचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला रात्री गाडी चालवावीच लागते. ज्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटते ती गोष्ट तुम्हाला करावीच लागते. म्हणजे त्याच वेळेस तुमची ड्रायव्हिंग जी आहे ती परफेक्ट होत असते. तुम्ही जर म्हणाल की मला हायवेची भीती वाटते, मी हायवेला जाणार नाही, मला रात्रीची भीती वाटते, मी रात्री गाडी चालवणार नाही, तर मग तुम्ही गाडीमध्ये किंवा गाडी चालवण्यासाठी तुम्ही एक्सपर्ट होऊ शकणार नाहीत किंवा चांगल्या प्रकारे तुम्हाला गाडी चालवता येणार नाही. आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय गाडी आरामात चाललेली आहे, अगदी व्यवस्थित. समोरच्या गाड्याची स्पीड आपण लक्षात घेतलेली आहे, बाजूच्या गाड्या कशा येत आहेत यावरती आपल्या गाडीची स्पीड आहे. ज्यावेळेस आपल्याला ओव्हरटेक करायचं आहे त्यावेळेस देखील पाठीमागून एखादी गाडी
येत नाही याची खात्री करायची आहे. आणि त्याच्यानंतर मग पुढची गाडी किती अंतरावरती आहे, आपल्याला किती स्पीड वाढवावी लागेल याचा अंदाज घेऊन आपण हे सगळं कव्हर करायचं आहे. आणि रस्त्यावरती गडबड करायची नाही, घाई करायची नाही. हे नवीन ड्रायव्हरसाठी आहे. मी गाडी किती फास्ट पळवतो यापेक्षा मी गाडी किती चांगल्या प्रकारे चालवतो हे महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही गाडी खूप वेगाने पळवली 200च्या वेगाने पळवली आणि कुठंतरी जाऊन तुमचा परत अपघात झाला तर ते खूप धोकादायक आहे. त्यामुळं ते टाळायचं आहे. आपल्याला गाडी कशी चालवायची आहे आरामात. आता इथं हा तुम्हाला टोल नाका दिसेल. ह्या टोल नाक्यावरती देखील तुम्हाला भरपूर वाहनं असतील आणि त्याला वेगवेगळे ट्रॅक असतात. म्हणजे कारचा ट्रॅक वेगळा असतो, बसेसचा किंवा मोठ्या मालवाहतूक गाड्यांचा थोडासा वेगळा ट्रॅक असतो. तर आपण त्याच ठिकाणी गेलं पाहिजे. म्हणजे पुढच्या जी टाईम लागणार आहे तो लागणार नाही. म्हणजे आपण आपल्या कारच्या ट्रॅकमध्ये गेलो तर आपलं पटकन आपण बाहेर निघू. तर अशा पद्धतीनं चालवायचं आहे. आणि आता इथं हा नॅशनल हायवे आहे. म्हणजे हा मुंबई पुणे ला जाणारा किंवा जोडणारा हायवे आहे. तर हा सरळ आता पुण्यामध्ये जाणारा रस्ता आहे. आता काही अंतरावरती आपल्याला परत एक घाट लागेल, परंतु आता घाटाची काही भीती नाही. कारण आता मिसिंग लिंक आलेला आहे. त्या रस्त्याने गेल्याच्यानंतर तुम्हाला घाट लागणार नाही, बिलकुल घाट लागणार नाही. अगदी परदेशात ज्याप्रमाणे रस्ते असतात त्या प्रकारचे रस्ते आपल्या इकडे उपलब्ध आहेत. तर त्यापैकीच हा मिसिंग लिंक एक आहे. तुम्ही ह्या रस्त्याने जर गेलात तर साधारणतः तुमचा 1.5 तास आरामशीर वाचू शकतो. आणि तुम्ही पुण्यामधून मुंबईला कधी आलात किंवा मुंबईमधून पुण्याला कधी आलात हे देखील तुमच्या लक्षात येणार नाही. इतक्या फास्ट तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता, अगदी आरामात जाऊ शकता. तर असा हा रस्ता आपल्याला पुढे दिसणार आहे. आता आपण वाशी जो टोल नाका आहे तो क्रॉस केलेला आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आत्ता थोडीशी गर्दी आहे, ती कमी आहे. कारण दुपारचे 4-4:30 वाजलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी जी गर्दी आहे ती अतिशय कमी आहे. सायंकाळच्या वेळी पुण्याकडं जाणारी वाहनं ही जास्त असतात. त्यामुळं या ठिकाणी गर्दी जी आहे ती जास्त असते. आता काही अंतराच्या नंतर आपण थोडंसं बेलापूर साईडला जाणार आहेत. कारण तिथून आपल्याला बेलापूरवरून थोडंसं हायवेला जायचं आहे, थोडंसं काम असल्यामुळं. तर आता पुढं आपल्याला एक पाम बीच रोड लागेल. तर त्या पाम बीच रोडवरून आपल्याला खाली उतरायचं आहे आणि आपण त्यानंतर मग त्या पाम बीच रोडनी पुढे जाणार आहोत बेलापूर साईडला. किंवा जो किल्ला आहे किंवा नवी मुंबई महानगरपालिकेचं जे ऑफिस आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. म्हणजे त्यासाठी समोरून जाणार आहोत बेलापूर साईडला. तर गाडी बघा कशी एकदम आरामात चाललेली आहे. कुठलेही गडबड नाही, गोंधळ नाही, अगदी आरामात. पुढच्याची किती स्पीड आहे, पाठीमागच्याचीच किती स्पीड आहे याचा आपल्याला आपण फक्त अंदाज घेतलेला आहे. त्यामुळे आपली गाडी आपण व्यवस्थित चालवत आहोत. आणि रस्ता हा हायवे आहे. मुंबईचं शहर आहे, नवी मुंबई आहे. आपण मुंबईतून नवी मुंबईमध्ये आलेलो आहोत. आणि कितीही काही बाकीच्यांनी गडबड केली तर आपल्याला गडबड करायची नाही. कारण अतिघाई संकटामध्ये नेऊ शकते. त्यामुळं घाई टाळायची आहे. आता काही अंतरावरती आपल्याला एक पाम बीचचा रस्ता येईल लेफ्ट साईडला, तिथून आपल्याला बाजूला जायचं आहे. तर वारंवार सांगण्याची गोष्ट म्हणजे सेफ्टी खूप महत्त्वाची आहे. सीट बेल्ट आपल्याला गाडीत बसल्याबरोबर लावायचा आहे. बाजूच्या जो सीटवरती बसलेला आहे त्याचाही सीट बेल्ट लावायचा आहे. कारण आत्ताच्या ज्या गाड्या आहेत त्या तुम्ही विदाऊट सीट बेल्ट जर चालवत असाल तर लगेचच तुम्हाला त्या गाडीमध्ये सेन्सर आहेत, तुम्हाला लगेच आवाज येईल की तुम्ही सीट बेल्ट लावलेला नाही. तुमचा जो समोरचा जो स्क्रीन आहे त्यावरती देखील तुम्हाला दिसेल की तुम्ही सीट बेल्ट लावलेला नाही. तर ह्या ॲटोमॅटिक गाड्या आहेत, त्यामध्ये सेफ्टीला जास्त महत्त्व दिलेलं आहे.
अगोदरच्या गाड्यामध्ये सेफ्टीला एवढं महत्त्व नव्हतं, पण आत्ताच्या जास्त गाड्या ज्या आहेत त्यामध्ये सेफ्टीला जास्त महत्त्व दिलेलं आहे. तर चला आपण इकडं टर्न घेतलेला आहे आता लेफ्ट साईडला. तो पाम बीचचा रस्ता येणार आहे आणि त्याच्यातून आपण हळूहळू समोर त्या रस्त्याने आपण जाणार आहोत. अगदी सुंदर रस्ता आहे, बघू शकताय. आता खाली उतरल्याच्या नंतर असं वाटेल की कुठंतरी आपण एखाद्या नवीन देशामध्ये फिरायला आलो आहे, इतका सुंदर रस्ता आहे. रस्त्याच्या बाजूला तुम्हाला झाडे दिसतील, उंच उंच इमारती दिसतील, काही फुलं दिसतील तुम्हाला, किंवा नवीन नवीन प्रकारच्या गाड्या दिसतील. हे सगळं आपल्या मुंबईसारख्या शहरामध्ये आहे, आपल्या देशामध्ये आहे. हे बघा, हा रस्ता सुरू झालेला आहे, पाम बीच रस्ता. अगदी आरामात तुम्ही या ठिकाणी बघू शकताय. हे बघा, रस्त्याच्या मधोमध तुम्हाला अनेक प्रकारची झाडं लावलेली आहेत, म्हणजे पामची झाडं जी आहेत ती तुम्हाला इथे दिसणार आहेत. आणि इथं थोड्या अंतरावरती तुम्हाला एक समुद्रकिनारा दिसेल, किंवा समुद्राच्या बाजूला आहे म्हणून त्याला पाम बीच म्हटलेलं आहे. तर ह्या बघा, इमारती कशा सुंदर आहेत. अगदी एक नवीन देश असल्यासारखं आपल्याला वाटत आहे. इतक्या सुंदर इमारती आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. आणि बघा, रस्ताही कसा सुंदर आहे. येणारी वाहनं पलीकडून येत आहेत, जाणारी वाहनं या साईडनं जात आहेत. आणि इथं कोणी देखील घाई किंवा गोंधळ करत नाही, आरामात सगळे चाललेले आहेत. आणि जागोजागी तुम्हाला सिग्नल दिसतील, तर सिग्नल ज्यावेळेस दिसतील त्यावेळेस तुम्हाला थांबायचं आहे. असं म्हणायचं नाही की सिग्नल कुठलाही तोडायचा नाही आपल्याला. जे सिग्नल आहेत ते सिग्नल प्रॉपर फॉलो करायचे आहेत, कारण तुम्ही ट्रॅफिक रूल जेवढे फॉलो करणार आहात, रहदारीचे नियम जेवढे पाळणार आहात, तेवढं आपल्या फायद्याचं आहे. ते ट्रॅफिक नियम पाळणे हे दुसऱ्यासाठी नाही, तर आपल्यासाठी फायद्याचे असतात. आपण जेवढे कायद्यामध्ये राहू तेवढे फायद्यामध्ये राहणार आहोत. म्हणून आपल्याला हे ट्रॅफिकचे नियम जे आहेत, रहदारीचे नियम जे आहेत, ते आपल्याला पाळायचे आहेत, तोडायचे नाहीत. जर आपण तोडले तर ते आपल्याला नुकसानकारक आहे. म्हणून हे ट्रॅफिकचे नियम आपण पाळायचे आहेत. रेड सिग्नल आला की गाडी थांबवलीच पाहिजे, आणि ग्रीन झाला की निघायचं आहे. आणि असतोच किती वेळ, साधारणतः 1 मिनिट किंवा 1.5 मिनिट किंवा 2 मिनिट, याच्यापेक्षा जास्त नसतो. त्यामुळे आपण थांबणं गरजेचं आहे. 1.5 मिनिट जर आपण थांबलो तर, किंवा त्या वेळेत आपण जर नियम पाळले तर आपल्याला रिस्क जे आहे ते अतिशय कमी होणार आहे. त्यामुळं आपल्याला हे नियम पाळायचे आहेत, टाळायचे नाहीत, सर्वच ट्रॅफिक नियम. तर ज्या बेसिक गोष्टी आपण सांगत आहोत त्यामध्ये सेफ्टी, त्यानंतर ट्रॅफिकचे नियम पाळणे गरजेचं आहे. आणि तुम्हाला चांगला ड्रायव्हर होण्यासाठी